वळूयात पुढील बातमीकडे। बातमी आहे नारायणगाव येथील। गेल्या काही दिवसांपासून वनविभाग व भूमिहीन आदिवासी बांधवांचा संघर्ष पेटला आहे। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे। तर आम्ही कोणतीही मारहाण केली नसून आम्हालाच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेली आहे, तरी देखील पोलीस आमची तक्रार नोंदवून घेत नसल्याची खंत आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात लोकशासन संघटनेच्या वतीने नारायणगाव येथील पाटबंधारे विभागाच्या अतिथीगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। संदीप राजू गायकवाड रविवारी वन विभागाच्या काळे मॅडम आणि त्यांच्या बरोबर असणारे कर्मचारी वन विभागाचे त्यांनी येऊन लाठीचार केला आणि इथं दगडफेक करून इथं दगड मारला। काठीचे वन पण आहेत त्यावरती। वन अधिकारीने अचानक घरामध्ये आम्ही जेवत असताना अचानक आले ते 2च्या सुमारास। त्यांनी आमच्यावर इतकं जबरदस्त मारहाण चालू केली। आम्ही त्या जागेवरून आम्हाला काहीच सुधरवणार, तरी पण त्यांनी आमचा कुठलाही काही विचारच नाही केला। असे जर त्यांनी आणून चालू केले, आमचे लेकरं बाळं पारी पोरं सोरं सगळे दानाकडून आमचे खाण्यापिण्याचे अन्नधान्यसुद्धा आहे खाली तुडवलेत, उधळवलेत, भांडे कुंडी इकडं तिकडं संसाराचं सगळं फेकझोक करायची सुरुवात केली। नंतर ते सगळे लोक जास्त जमायला आले, आमच्या सर्व महिला बाया सगळ्या एकाच ठिकाणी जमायला आलं। मग त्यांनी ते काही त्यांचे काही बिटी टोप्या विसरून पळले जागेवर। रविवारी घटना घडलेली आहे। ही घटना घडून आता एक 4-5 दिवस झालेले आहे आणि पोलीस अधिकारी म्हणतात की तपास चालू आहे। ठराविक वेळेच्या मुदतीमध्ये पोलिसांनी वन विभागावरती गुन्हे दाखल केले नाही तर आम्ही अहिंसेच्या मार्गाने आंदोलन छोडू, वेळ पडल्यास जेल भरो आंदोलन करू किंवा उपोषण करू, किंवा जो अहिंसेचा मार्ग आहे त्या अहिंसेच्या मार्गाने आम्ही आमचा लढा तीव्र करून आम्ही संबंधित अधिकाऱ्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। त्यात माझ्या ताब्यामध्ये 10 एकर जमीन आहे गायरान फॉरेस्टची, तर त्यावर माझ्या कुटुंबाचा मी उदरनिर्वाह चालवतो। तसंच जे म्हशी साहेब आहे ना फॉरेस्ट खात्याची, ते आले आणि आम्हाला म्हटले का त्या गायकवाड साहेबांनी त्या कोळशे पाटलांनी खूप पैसे खाल्ले। मग ते कुणाकडून पैसे खाल्लेत त्यांनी ते सिद्ध करून द्यावं। वन खात्याने त्यांना पैसे दिलेत का कुणाकडून पैसे खाल्ले, ते तर आरोप तर करतात त्यांनी खूप पैसे खाल्ले, ते तुमची दिशाभूल करत आहेत। तर मग त्यांनी पैसे कुणाकडून खाल्ले आणि त्यांनी जर वन खात्याने जर त्यांना पैसे दिले असतील पैसे खाण्यासाठी, तर मग त्यांनी ते सुद्धा सिद्ध करून द्या का वन खात्याकडून यांनी पैसे घेतले आणि नंतर मग हे तुमच्याबरोबर राहत नाही किंवा येत नाही असं त्यांनी सिद्ध करून द्यावं। मग हे आरोप कशासाठी करतात, माझं एवढंच म्हणणं आहे। आणि आमच्याकडून जे आम्ही आदिवासी आहेत ना, आमच्याकडून कधी एक पैसुद्धा त्यांनी घेतलेलं नाही, न गायकवाड साहेबांनी घेतली न कोळशे पाटलांनी घेतली, कधी 1 रुपयाचं सुद्धा काही हे झालेलं नाही। आणि ते फक्त आरोप करत आहे असे का त्यांनी पैसे कुणाकडून पैसे वन खात्याने जर पैसे जर दिले असतील त्यांना त्यांनी ते सिद्ध करून द्या बाबा आम्ही त्यांना पैसे दिले, पैसे कुणी दिले नाही। आजपर्यंत आम्हा आदिवासींवर जो अन्याय होतो, तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आजपर्यंत वन खात्यामध्ये अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी, कारण शासनाचं तसा नियम असताना का 3 वर्षानंतर एक कर्मचारी तो बदली व्हायला पाहिजे, परंतु तर आजपर्यंत अनेक वर्षापासून इथंच या जागेवरती काही कर्मचारी ड्युटीस आहेत। त्यामुळं त्यांचे इतर स्थानिक गाव पुढाऱ्यांबरोबर तर त्यांचे अनेक हित संबंध आलेले आहेत। मी रुपाली गणेश माळी लोकशासन आंदोलनची एक कार्यकर्ती आहे आणि मी त्या जमिनीवर पण आहे 5 एकर जमिनीवर। तर मला एक मुद्दा क्लिअर करायचा इथं पैसे घेण्याच्या मुद्द्यावरचा, का जर एखादा म्हणजे पीडित शोषित लोक आहे यांना जर पाठीशी नाही घेतलं तर ते एकदम योग्य, आणि जर एखादा त्यांच्या हक्कासाठी त्यांना जर लढायला शिकवत असेल किंवा लढायला लावित असेल तर मग त्याला लगेच कुठल्या ना कुठले आरोप करायचे, तो पैसे खातोय किंवा तो तुमची दिशाभूल करतोय, हे योग्य आहे का? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं?
मला एवढंच म्हणायचं आहे का आमच्याकडून लोकशासन आंदोलन संघटनेच्या कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्यांनी म्हणजे कोळसे पाटील साहेब असो किंवा राजेंद्र गायकवाड सर असो किंवा कुणी PB सावंत साहेब असो यांनी आजपर्यंत आमच्याकडे 1 रुपयाची देखील मागणी केलेली नाही आहे. ज्या आंदोलनाला आम्ही गेलेलो आहोत तो स्वखर्चाने गेलेले आहेत आणि तिथं त्यांनी आमच्या जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे. ना त्यांनी आम्हाला कधी पैसे दिले ना आम्ही त्यांना कधी पैसे दिलेले. फक्त एवढंच आहे का शासन फक्त काय चालले जे गरीब लोकांना त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढायला शिकवलं. तुमच्यामध्ये कोणीतरी फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे? हो, फुटच पाडायचे नाही. अधिकारी येतात आम्हाला सांगतात तुमचे अधिकारी पैसे खाऊन बसले तुम्हाला फासाला लावणार म्हणजे फूट पाडण्यासारखंच आहे ना. एक आदिवासी असल्यामुळे सरकार प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करते. आज ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस आमचे सगळे गडी माणसं नारायणगाव पोलीस स्टेशनला मुजावर साहेबांच्या म्हणण्यानुसार एक मीटिंग होती त्या मीटिंगला हजर होते. तिथं त्यांच्या सह्या वगैरे सगळं झालेलं आहे. तर आणि घरी फक्त महिला होत्या आणि 2-3 मुलं होती. मुलं म्हणजे ते 20-22 वर्षाची अशी 17-18 अशा वयाची मुलं होती फक्त घरी. आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या कामात मग्न असताना वन खात्याचे लोक डोंगरावर चढून आले. छोटीशी टेकडी आहे तिथं त्या टेकडीवर चढून आले. काही लोक त्यांचे खाली उतरले आणि काही वरच थांबले आणि खाली आलेल्या लोकांनी कुठलीही विचारपूस न करता आमच्या लोकांना मारायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर जे वर थांबले होते त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली. तर त्या दगडफेकीत त्यांचे त्या वन खात्याच्या लोकांनी जे वरून दगड फेकले होते तेच दगडला काही आमच्या लोकांना वन खात्याची काही लोक टेकडीवर उभी होती काही लोक तुम्हाला हुसकत होती तुम्हाला मारण्यासाठी ते दगड मारत होते तेच दगडी त्यांच्या लोकांना लागले जखमी झाले आणि आमच्या पण लोकांना लागले. आणि ते येतानाच ते रस्त्याने आलेच नाही. ती येतानाच त्या टेकडीवरूनच आली. डाळिंबाचा बाग आहे तिथे एक ठिकाणी तिथं त्यांनी गाड्या उभ्या केल्या आणि त्या टेकडीवरूनच आले. काही खाली उतरले काही आमच्या लोकांना झटापट करायला लागले. त्याच्यातून वरतील्या लोकांनी म्हणजे वन खात्याच्या त्यांनी जी दगडफेक केली ते त्यांच्याही लोकांना लागली आणि आमच्या पण. आणि ज्यावेळेस पोलीस तिथं आले त्यावेळेस त्यांनी फक्त वन खात्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांचे लोक गाडीत घातले. पोलीस स्टेशनला आले त्यांची तक्रार घ्यायला सुरुवात झाली. आणि ज्यावेळेस आमच्या लोकांना घेऊन आले आम्ही म्हटलं जर समजा हाणामारी आहे तुम्ही आमच्या पण लोकांची तक्रार घ्या आम्ही आमच्या पण लोकांची तक्रार घ्या. तर त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला काय सांगितलं का ज्यावेळेस ती जमीन गायरानाची नसल त्यावेळेस समजा गायरानाची असेल आणि वन खात्याची नसेल तर तुमची तक्रार आम्ही घेतो. मग समजा ती जमीन एक म्हणजे ती होती तर गायरानच होती जिथं आमच्या लोकांना मारहाण झाली ती जमीन तर गायरानच होती. पण जर ती जमीन वन खात्याची असती तर मग वन खात्याला हे आदेश दिले कुणी का तुम्ही कारवाईला जाताना त्या लोकांना बेदम मारहाण करा. असं कुठं कोणत्या कायद्यातून लिहिले का कारवाईला जाताना त्या लोकांना मारहाणच केली पाहिजे. तुम्ही अटक करा तुम्ही आम्हाला जेलमध्ये न्या तुम्ही सिद्ध करा का ती जमीन गायरान नसून वन खात्याची जमीन होती म्हणून आम्ही ही कारवाई केली. ताई तुमचे स्थानिक लोक आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास देतात किरकोळ चोरीमारी पण होते अशी पण तक्रार कानावर येते काय सांगाल? साहेब भिल्ल आणि म्हणजे शक्यतो भिल्लच ठाकर समाज तर आहेच आहे पण भिल्ल तर भिल्लांची ना पूर्वीपासूनच एक ठपका ठेवण्यात आलेला आहे का भिल्ल ही जमात चोऱ्या करते. पण आज तिथं एक डाळिंबाचा बाग आहे तिथं पाणी शेततळ्यात पाणी असते त्या डाळिंबाच्या बागासाठी एक शेततळ्यात पाणी आहे. त्या बागाच्या फळांना कोणी हात नाही लावत. पूर्ण वस्ती आहे तिथे 126 कुटुंब आहेत. काही त्या बाजूने आहेत काही या बाजूने पण त्या मालकाला कोणी त्रास देत नाही म्हणून तो मालक पूर्ण 126 कुटुंबांना पाणी न्यायला नाही म्हणत नाही. मग त्याला काहीतरी कारणच असेल ना. आणि जे शेतकरी म्हणतात येत ना का आमच्या इथं हे ते फक्त एक गावचे ठराविक पुढारी आहेत हे इतर कुणीच नाही. आणि आमची लोक कोणाच्या पिकाला हात नाही लावती आणि चोऱ्या करायच्या असत्या तर त्यांनी मग ह्या परिसरात येऊन वन खात्याचा मार खाऊन मग असा प्रकार केला नसताना वन खात्याचा मार खायची गरजच नव्हती चोऱ्याच केल्या असत्या. जर त्यांना चोऱ्यांचा पर्याय असता चोरी करून कष्टापेक्षा मग तसं पाहिलं तर चोरीत जास्त भेटेल ना. मग त्यांनी कशाला या वन खात्याचा मार खाला असता. अनेक वेळा यांनी आमच्यावर कारवाई केल्या. पहिल्यांदा आमच्या झोपड्या जाळून टाकल्या. जे आमचे कागदोपत्री थोडेफार पुरावे होते काही लोकांचे ते नष्ट केले यांनी. गाड्यांचे कागदपत्र ते सुद्धा यांनी जाळून टाकले. झोपड्या म्हणजे पुरावे थोडक्यात काय हे फॉरेस्टात हे लोक आहेत याचे पुरावेच यांनी नष्ट केले. आणि आज हे वन खात्यात जाऊन गावातल्या लोकांना सांगतं तुम्ही त्यांच्या विरोधात तक्रारी द्या. वन खात्याने ज्यावेळेस गायरानात लोक गेले राहिला ज्यावेळेस कारवाई झाल्याच्या नंतर त्यावेळेस वन खात्याने गावात जाऊन सांगितलं तुम्ही त्यांना तिथून उचका. त्यांची नोटीस गावची आम्हाला आली वन खात्याच्या सांगण्याच्या नंतर.
आणि चोऱ्या वगैरे करणं हा प्रकार आमच्या लोकांमधून होत नाही साहेब. आणि जर तसं असेल तर चौकशी पोलीस स्टेशनने करावी ना. मी राजेंद्र गायकवाड, मी लोकशासन आंदोलन संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा मुख्य संघटक. हा जो पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो भूमिहीनांचा लढा चालू आहे, हा भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून न्याय हक्काचा लढा आम्ही उभा केलेला आहे. या लढ्यामध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाकडे, माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सरकारी जमीन मागणी अर्ज केला होता. या सरकारी जमीन मागणी अर्जामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नियम 71 प्रमाणे सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे किंवा अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 व 2000 नियम 2008 प्रमाणे मागणी केलेली होती. मागणी कधी केली? 8 जून 2012. त्या मोर्चामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपला वैयक्तिक अर्ज भरून दिला होता. असे 68,947 अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा आहेत. आणि हे अर्ज जमा असताना या अर्जावरती कोणतीही अद्याप कारवाई करण्यात आली नाही किंवा प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदारांकडे या याद्या त्यांनी पाठवायला हव्या होत्या, ते अर्ज पाठवायला हवे होते आणि त्या अर्जाप्रमाणे त्या व्यक्तीची शहानिशा करून त्यांना ताबे वैयक्तिक जमीन द्यायला हवी होती. मूलतः या लोकांचं आम्ही आंदोलन उभं करण्याच्या अगोदरपासून यांच्या ताबे वहिवाटीमध्ये जमिनी आहेत. आपण जर पाहिलं 1978 पासून ते 91पर्यंत सरकारी जमिनीवरती ज्यांनी ताबे वहिवाट आहे अशा सर्व लोकांना 91च्या शासन निर्णयाप्रमाणे 5 एकर जमीन ताब्यामध्ये द्यायची आहे. शासन निर्णयाप्रमाणे वन विभाग, तहसीलदार यांनी या लोकांना शोधून त्या जमिनी ताब्यामध्ये द्यायच्या होत्या. शासन निर्णय झाला असताना देखील या लोकांनी त्या जमिनी ताब्यात दिलेल्या नाही. त्यानंतर 11 नोव्हेंबर 2016चा शासन निर्णय काय सांगतो की लोकांनी जर अर्ज केलेले असतील त्या अर्जावरती माननीय जिल्हास्तरीय समितीचा जोपर्यंत अंतिम निकाल होत नाही तोपर्यंत वन विभागाला भोगवट म्हणजे ज्याच्या ताब्यामध्ये जमीन आहे त्या व्यक्तीला त्या वनजमिनीवरून बेदखल करण्याचा अधिकार नाही. आमची लढाई ही कायदेशीर आहे, कायद्याच्या चौकटीमध्ये आहे. आमची लोक कुठेही कोणताही दगड, काठी किंवा कोणाला एरडावीची अशा भाषा करत नाही. आमची लोक 5-5 वेळा अटक होऊन तुरुंगात गेलेले आहे. मला या ठिकाणी एवढं सुचवायचं आहे की आमची लढाई जी आहे ती अत्यंत अहिंसेच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत असताना वन विभाग फक्त आमच्या लोकांनाच अटक करून कोर्टात हजर करते. इतर ठिकाणी जे अतिक्रमण आहे त्यांच्यावरती अद्याप एकदा देखील त्यांनी कारवाई केलेली नाही. आम्ही भोसले साहेब, धोपटे साहेब, आपटे साहेब, माननीय अनिता पाटील मॅडम आणि आत्ता नवीन आलेले अर्जुनराव भसे यांना देखील प्रत्यक्षात भेटून ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या ठिकाणच्या अतिक्रमणाबद्दल सुचवलेलं आहे, सांगितलेलं आहे. गायरान जमिनीवरती वन विभागाला कोणताही अधिकार नाही. ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची आहे, केंद्र सरकारची नाही. आणि महसूल विभागाच्या जमिनीवरती मला विचारायचं आहे की रविवारी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जाऊन महिलांना मारहाण का केली? महिलांना मारहाण करायचं कारण काय? जे क्षेत्र तुमचं नाही त्या क्षेत्रावर तुम्ही जाताच कसं काय? आम्ही आत्तापर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे लोकांना विचारू शकता आमच्याबद्दल. आम्ही आमचं स्वतःचं डिझेल पेट्रोल टाकून आम्ही लोकांना संघटित करत आलेलो आहोत. आम्ही एक पैसेसुद्धा कोणाकडून घेतलेलं नाही आहे आणि घेणार देखील नाही आहे. कारण की ते मूळतः ते शोषणामध्ये आहेत आणि ते शोषित पीडित आहेत. त्या शोषित पीडितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही संघटित करतो आहे. आम्ही अद्याप कुणाकडून एक पैसे देखील घेतला नाही आणि घेणार नाही आहे आणि ते आमची शिकवण नाही आणि तो आमचा विचार नाही आहे. विजय कोळसे पाटील सुरुवातीला ह्या लोकांना संघटित करत होते, आता मात्र ह्या लोकांना वाऱ्यावर सोडून दिलंय. त्यांच्याबद्दल पण अशाच प्रकारची चर्चा होते. आपण काय सांगाल? हे अत्यंत चुकीचं आहे. न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेबांनी कधीही कोणाला वाऱ्यावर सोडलं नाही आणि सोडणार नाही. आमची प्रामाणिकपणे वैचारिक बांधिलकी आहे की या देशातील या भूमिहीनांना, शोषित पीडितांना शोषणातून बाहेर काढायचे आणि भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या संविधानाप्रमाणे त्यांना न्याय हक्क मिळवून द्यायचा आहे. रविवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तुमची लोक त्यांच्या जागेत जाऊन त्यांची झाडं तोडतायत
असं लक्षात आल्यानंतर तुमच्या लोकांना त्यांनी हुसकलं, तुमच्या लोकांनी त्यांना दगडी मारल्या अशी त्यांची तक्रार आहे. काय सांगाल आपण? हे अत्यंत चुकीचं आहे. हा बनाव आहे. त्यांच्याकडं त्या दिवशीचे पुरावे असेल तर त्यांनी दाखवावे. मुळात आमची लोकं गायरान जमिनीमध्ये आहेत आणि गायरान जमिनीत असल्यामुळं लोक त्या तिकडे गेलेले नाही आहे. आणि झाडं तोडण्याचा प्रश्न येतो कुठं जर ते गायरान जमिनीत आहेत तर. आणि मला हे सुचवायचं, वन विभागाची काठी आणि टोपी गायरान जमिनीमध्ये कशी काय आली? ज्या महिलांना वन विभागाने घेराव करून गायरान जमिनीमध्ये ठेवलं होतं त्या लोकांना माननीय नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माननीय मुजवर साहेब त्यांच्या गाडीतून घेऊन आलेले. तो सर्वात मोठा पुरावा आहे. वन खात्याकडे जर असा पुरावा असेल की तुमच्या लोकांनी वन खात्याची झाडं तोडलेली आहेत, असा जर पुरावा समोर आला तर आपली भूमिका काय राहील? जे काय असेल ते न्यायालय ठरवलं. तुमच्या महिलांना वन कर्मचाऱ्यांनी मारहाण केली अशी तुमची तक्रार आहे. तुम्ही पोलिसात गुन्हा दाखल का केला नाही किंवा काय सांगाल? आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो आहे. आम्ही त्या दिवशी आंदोलनही केलेलं आहे. तर पोलीस खातं म्हणतं की आम्हाला तपास करून गुन्हा दाखल करायचा आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल करू अशी त्यांची भूमिका आहे. पण आम्ही पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही कोर्टाच्या माध्यमातून आम्ही आमचा गुन्हा कोर्टात जाऊन आम्ही आमच्या याला न्याय मागू. आदिवासी समाजाच्या ह्या महिला वर्गांना आणि मुलांना वन विभागाच्या कोणत्या कर्मचाऱ्यांनी मारले, काही नावं सांगू शकाल का? प्रत्यक्षदर्शी जे लोक आहेत ते तुम्हाला सांगतील. ह्या लोकांनी तुम्हाला अशी कुठल्या अधिकाऱ्यांची नावं कर्मचाऱ्यांची सांगितलेली नाहीत? त्यांनी सांगितलं ना की त्यावेळेस त्या ठिकाणी जे अधिकारी होते मग ते रगतवान आहेत, मोहिते आहेत, म्हणजे ते प्रत्येक ते पाहून सांगू शकतात समोर की बाबा हा अधिकारी होता म्हणून, हा कर्मचारी होता म्हणून. गायकवाड साहेब, तुम्ही ह्या ज्या आदिवासी लोकांचं नेतृत्व करतायत, ह्या लोकांच्या नगर परिसरामध्ये जमिनी आहेत, काही सातबारे आहेत अशी पण चर्चा होते. त्यांच्या नावावर जमिनी आहेत, सातबारे आहेत, असं असताना तुम्ही वन खात्याच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न का करता? मुळात ही लोक 20, 30, 35 वर्षापासून इथेच राहतात. जर त्यांना जमिनी असत्या तर ते त्या जिल्ह्यातून इथे आले नसते. हे ते उपजीविकेसाठी इथं आले. इतर शेतकऱ्यांच्या बांधावरती ते राहत होते. राहायला जागा नसल्यामुळे ते पर्यायी जंगलामध्ये गेलेले आहेत आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी उपजीविका करता करता त्या जमिनी घेतलेल्या आहेत. याचा अर्थ असं होत नाही त्यांना जर जमिनी असत्या तर ते त्यांच्या जिल्ह्यातून आलेच नसते. त्यामुळे यांच्या मालकीच्या जमिनी आहेत किंवा नाही? त्यांच्या मालकीच्या जमिनी नाहीच ना. असतं तर ते कशाला आले असते इकडे? दुसरं एक, आजूबाजूचे जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांचा एक आरोप असतो, तक्रार असते की ही मंडळी आम्हाला त्रास देतात, मारहाण करतात, शेतीच्या पिकाचं नुकसान करतात, अशी पण एक चर्चा होते आणि असा आरोप होतो. काय सांगाल आपण? आमची लोक भांडणं करणारे नाही आहेत. कोणत्याही शेतकऱ्याला आत्तापर्यंत त्यांनी कधीही त्रास दिला नाही आहे. आणि जर ती स्वतः शेती करत असतील तर त्यांना दुसऱ्याच्या शेतीत जायला वेळ तरी कुठे? तुमची आता पोलीस स्टेशनला अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, तुमची पुढची भूमिका काय असेल? आम्ही अहिंसेच्या मार्गाने आम्ही आमचं आंदोलनाची भूमिका घेऊन आम्ही आमच्या न्याय हक्काची लढाई लढू.